हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर रवींद्र गायकवाड. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत 2 ते 3 प्रकारचे आणि त्याच्यावरची PDF नोट्स तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत मी ग्रुपवरती. पहा, फर्स्ट प्रॉब्लेम आहे, इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 2 किलोजूल ऑफ हीट इज रिलीज्ड. 2 किलोजूल आहे काय, हीट म्हणजे क्यू, रिलीज होते म्हणजे क्यूचं चिन्ह मायनस असेल, बाय द सिस्टीम अँड 6 किलोजूल ऑफ वर्क, वर्क म्हणजे डब्ल्यू, इज डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम म्हणजे डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे, अँड डिटरमाइन द डेल्टा एच अँड डेल्टा यू. आता इथं पहा, गिवन डाटामध्ये आपल्याला क्यू दिला आहे, किती दिला आहे क्यू, -2 किलोजूल आहे, कारण हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम आहे. हीट म्हणजे क्यू, रिलीज होते म्हणजे मायनस, आणि किती किलोजूल आहे, 2 किलोजूल. डब्ल्यू दिला, त्यानंतर डब्ल्यू इज इक्वल टू प्लस, म्हणजे डब्ल्यू म्हणजे वर्क आहे, वर्क ऑन द सिस्टीम आहे म्हणजे प्लस, किती किलोजूल दिला आहे, 6 किलोजूल. देन कॅल्क्युलेट द डेल्टा एच अँड डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू चेंज इन एन्थॅल्पी असते आणि डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. आलीत लक्षात. क्यू इज इक्वल टू -2 किलोजूल आहे, मायनस म्हणजे रिलीज झाला म्हणून. डब्ल्यू इज इक्वल टू प्लस 6 किलोजूल, वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणून प्लस घेतलं. डेल्टा एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड डेल्टा यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची आणि चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट ए कॉन्स्टंट प्रेशर. तुम्हाला माहिती आहे डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी असतो. क्यू म्हणजे जिथं क्यू पी कन्सिडर करा, म्हणजे काय येईल, डेल्टा एच इज इक्वल टू -2 किलोजूल, म्हणजे डेल्टा एचची व्हॅल्यू आपल्याला किलोजूलमध्ये भेटून गेली. नंतर बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यूची व्हॅल्यू किती आहे, -2 प्लस डब्ल्यू किती आहे, +6. -2 + 6 दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू +4 किलोजूल, कारण मायनस संख्येत चिन्ह दिलं आपण प्लस, वजाबाकी केली, वजा अधिक वजा काय येईल वजा, पण मोठ्या संख्येत चिन्ह दिलं म्हणून काय आलं, -2 + 6 इज इक्वल टू +4 किलोजूल, म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी इंटरनल एनर्जी किती आली, +4 किलोजूल. म्हणजे डेल्टा एचची व्हॅल्यू आली -2 किलोजूल आणि डेल्टा यूची व्हॅल्यू किती आली, +4 किलोजूल. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहायचा आहे. Calculate the work done in oxidation of 4 moles of sulfur dioxide at a 25 degree Celsius if reaction दिलेलं आहे पहा, 2SO2 plus O2 gas R is equal to 8.3114 joule per Kelvin. State whether the work is done on the system or by the system. की वर्क हे बाय द सिस्टीम आहे का ऑन द सिस्टीम ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. गिवन डाटामध्ये दिले पहा, कॅल्क्युलेट द वर्क डन. वर्क डन म्हणजे काय दिले तुम्हाला, डब्ल्यू इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल्स ऑफ सल्फर डायऑक्साईड किती दिले आहेत, 4 मोल ॲट अ टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. मग टी म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस, मग डिग्री सेल्सिअसचं आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्जन करायचे आहे, म्हणजे 25 + 273.15 किती होईल, 298.15 केल्विन. गिवन रिॲक्शन 2SO2 गॅस प्लस O2 गॅस टू गिव्स 2 इक्विव्हॅलंट ऑफ सल्फर ट्रायऑक्साईड गॅस. R इज इक्वल टू किती दिला, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. मल्टिप्लाय अबव रिॲक्शन बाय 2, की दिलेल्या रिॲक्शनला 2ने मल्टिप्लाय करून बघा काय होईल, 2 × 2 4SO2 गॅस, 2O2 गॅस आणि 4SO3 गॅस. मग डब्ल्यू इज इक्वल टू -डेल्टा NG RT कॅल्क्युलेट करायचं. मग डेल्टा NG आपल्याला माहिती आहे का इथं, नाही. टू फाइंड डेल्टा NG N2 - N1 गॅस. मग डेल्टा NG फ्रॉम रिॲक्शननुसार जर काढला तर किती येईल पाहिजे, इथं दिलं आहे तुम्हाला. डेल्टा NG प्रोडक्ट 4 आहे आणि रिॲक्टन 4 + 2 म्हणजे 6, म्हणजे 4 - 6 केलं तर येईल -2 मोल, म्हणजे डेल्टा NGची व्हॅल्यू आली -2 मोल. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, डब्ल्यू इज इक्वल टू बघा -डेल्टा NG RT. याच्यामध्ये मायनस साईन आहे तसं राहील आणि डेल्टा एनची व्हॅल्यू टाकायची, काय होईल, -2 × 8.314 × 298.15 आलं. मग आता डब्ल्यू इज इक्वल टू काढायचं इथं आपल्याला, मग ते आपण काय झालं इथं वजा वजा प्लस होईल, इंटू 8.314 × 298.15. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू +4.520 × 10⁻³ जूल. मग हे कसं आलं इथं, लॉगचा साईन दाखवतो पहा. 20चा लॉग आला, कॅरेक्टरिस्टिक येते 0, 20चा 0मध्ये पाहिला तर 30 येतो. 8ची कॅरेक्टरिस्टिक आली 0, 83चा 1 आणि 4मध्ये बघितला तर 91-98 येतो. 298ची कॅरेक्टरिस्टिक येते 2,
29, 60 आणि 1 मध्ये बघितला तर 43 येतो. याची बेरीज केली. 8 आणि 3 11, चाला 1, 9 आणि 5 14 आणि 1 15, चाला 1, 3 आणि 2 5, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, चाला 1, 2 आणि 1 3. मग याचा अँटीलॉग घ्या. 65चा 1 आणि 5 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स बघा किती येतं, 45 20. मग त्याला आपण कसं लिहू शकतो, 4.520 इंटू 10⁻³ मग W इज इक्वल टू प्लस 4.520 इंटू 10⁻³ जूल आलं. म्हणजे वर्क हे पॉझिटिव्ह आलं. हेन्स वर्क इज डन ऑन द सिस्टीम. म्हणून दिलेलं वर्क हे कसं आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ऑन द सिस्टीम होतं. म्हणून डब्ल्यूची व्हॅल्यू आली प्लस 4.520 इंटू 10⁻³ जूल. याला किलो जूलमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार, हे 10⁻³ कॅन्सल करायचं. ओके. आता शेवटचा प्रॉब्लेम आहे पहा. डेल्टा एच फॉर द रिॲक्शन 2 carbon in solid state plus 3 equivalent of H2 in gaseous 2 to give C2H6 in gaseous state is minus 84.4 kilojoule at 25 degrees Celsius. Calculate the delta U for the reaction at 25 degrees Celsius. R is equal to 8.314 joule per Kelvin per mole. हा प्रॉब्लेम आहे. काय कॅल्क्युलेट करायचे, डेल्टा यू. काय होईल पहा, गिवन डेटा रिॲक्शन दिली, 2 equivalent of carbon in solid state plus 3 equivalent of H2 in gaseous state to gives C2H6 in gaseous state. डेल्टा एच म्हणजे -84.4 किलो जूल दिला आहे, पण आपल्याला जूलमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू -84.4 इंटू 10⁻³ जूल. मग आता पहा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेम्परेचर आपल्याला 25 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. डिग्री सेल्सिअसचं आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्जन करायचे. म्हणजे 25 + 273.15 किती येईल, 298.15. देन कॅल्क्युलेट द डेल्टा यू. आरची व्हॅल्यू दिली 8.314 जूल पर केल्विन पर मोल. बट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. टू फाइंड आउट द डेल्टा एन जी, कारण आर आणि टी आपल्याकडे दिले आहे म्हणून डेल्टा एन जी फाइंड आउट करायचा. डेल्टा एन जी काढायचा असेल तर N2 गॅस मायनस N2 गॅसियस स्टेट मायनस N1 गॅसियस स्टेट. मग N2 म्हणजे प्रोडक्ट असतो आणि N1 म्हणजे रिॲक्टंट असतो. फक्त गॅसियस कन्सिडर करायची. फॉर रिॲक्शन N1 इज इक्वल 3 मोल आला आणि N2 इज इक्वल टू 1 मोल. मग ह्या फॉर्म्युलेमध्ये टाकून दिला 1 - 3 म्हणजे -2 मोल आले. देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. इथे डेल्टा एचची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ते -84.4 इंटू 10⁻³ इज इक्वल टू डेल्टा यू प्लस -2 इंटू 8.314 इंटू 298.15 मायनस 84.4 इंटू 10⁻³ इज इक्वल टू डेल्टा यू अधिक वजा होईल -2 इंटू 8.314 इंटू 298.15. मग आता डेल्टा यू आपल्याला राईट हँड साईडला घ्यायचं म्हणून वजाच इकडे गेल्यावर प्लस होईल. म्हणजे देअरफॉर -84.4 इंटू 10⁻³ इकडं आलं म्हणून प्लस झालं 2 इंटू 8.314 इंटू 298.15 दॅट इज इक्वल टू, हा इकडे गेला म्हणजे इक्वल टू झाला. मग आता हे आपण इथं 10⁻³ इथं आपण कॉमन काढू शकतो बघा. देअरफॉर -84.4 इंटू 10⁻³ प्लस आता याचा लॉग घ्यायचा, याचा लॉग घ्यायचा आणि याचा लॉग घ्यायचा. 0.30 10, 0.91 98, 2.47 43. त्याची बेरीज केली असता काय आलं इथं 3.69 51. 69चा 5 आणि 1 मध्ये लॉग बघितला किती आला 49 56. ती आपण इथं व्हॅल्यू टाकली. कसं लिहिणार 4.956 इंटू 10⁻³ घेतला. मग आता ही व्हॅल्यू इथं टाकून बघा. इथं 10⁻³ आहे, इकडे 10⁻³ आहे, कॉमन काढायचं. इथं -84.4 प्लस 4.956 इंटू 10⁻³ कारण 10⁻³ इथं कॉमन काढला. आता ही व्हॅल्यू कुठून आली लक्षात आली ना, ह्या लॉगवरून आली. मग इथे दोन्ही साईडला 10⁻³ म्हणून कॉमन काढला इक्वल टू डेल्टा यू. याची वजा आधी काय होईल, वजाबाकी करून घ्या. वजाबाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं मायनस. डेल्टा यू इज इक्वल टू 79.444 किलो जूल किंवा -79.44 इंटू 10⁻³ जूल. डेल्टा यूची व्हॅल्यू तुमची निगेटिव्हमध्ये आली. जूलमध्ये लिहायचं असेल तर -10 मल्टिप्लाय 10⁻³ करायचं आणि किलो जूलमध्ये लिहायचं असेल तर हे 10⁻² काय करायचं, कॅन्सल करायचं. तर अशा तऱ्हेने हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. बाकीचे तुमचे जे होमवर्कमधले प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला PDF ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित लिहून बघा, लॉग कॅल्क्युलेट करून बघा आणि ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. थँक्यू.